यात्रा नियोजनासाठी सर्व यंत्रणेची बैठक संपन्न। एडेश्वरी देवी चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सव 2 ते 7 एप्रिल 2026 या कालावधीत पार पडणार असून यात्रेच्या कालावधीत भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता शांतता, सुव्यवस्था व सुरक्षितता अबाधित राखण्याच्या दृष्टीने मंगळवारी कळंबचे उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक येरमाळा इथं पार पडली। या अनुषंगाने पोलीस प्रशासन, महसूल, नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा, वीज वितरण, आरोग्य विभाग, ग्रामविकास, अग्निशमन, एसटी महामंडळ, पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी संबंधित विभागाच्या तयारीबाबत आढावा घेण्यात आला। यामध्ये आरोग्य विभागाकडून मंदिर परिसरात 1 तर अमराई परिसरात 1, आरोग्य केंद्रात 1 बूथ तर वैद्यकीय अधिकारी 19, पर्यवेक्षक 10, आरोग्य सेवक 20, सेविका 10, परिचर 10 अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केल्याचं डॉक्टर बिरादार यांनी सांगितलं। महावितरणकडून कळंबचे उपकार्यकारी अभियंता जयंत लाडे व सहाय्यक अभियंता परमेश्वर कुटे यांनी यात्रा काळात 24 तास 3 फेस सप्लाय चालू ठेवण्यात येईल। पर्यायी विद्युत पुरवठा कळंब आणि एडशी साईट सप्लाय तयार ठेवण्यात येईल। त्याचबरोबर गावातील डीटीसी दुरुस्ती कामं करून घेऊन यात्रा सुरळीत पार पाडण्यात येईल असंही सांगितलं आहे। परिवहन विभागाकडून यात्रा स्पेशल म्हणून धाराशिव विभागाच्या 200 तर लातूर बीडच्या 150 बसेसची मागणी केल्याचे कळंब आगार प्रमुख यांनी सांगितले। पोलीस प्रशासनाचे सहपोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव यांनी यात्रेला उपविभागीय अधिकारी 1, सहाय्यक पोलीस निरीक्षक 15, पोलीस उपनिरीक्षक 50, पुरुष पोलीस 400, महिला 200, होमगार्ड 350, महिला होमगार्ड 150 असा तगडा पोलीस बंदोबस्त मागणी केली असल्याचं सांगितलंय। बैठकीत वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पाणी पुरवठा, वीज, आरोग्य सेवा, आपत्कालीन व्यवस्था, दर्शन रांगांचं नियोजन, सुरक्षा बंदोबस्त व शिस्तबद्ध व्यवस्थापन याबाबत सविस्तर चर्चा करून जबाबदाऱ्या देऊन यात्रा महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला तहसीलदार हेमंत ढोकले, महावितरणचे कार्यकारी अधिकारी नरेंद्र रडे, सहाय्यक गट विकास अधिकारी मनीषा सुकाळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधाकर बिरादार, शाखा अभियंता परमेश्वर कुटे, एसटी मंडळाचे अभिजित धाकतोडे, पंचायत समितीचे माजी सभापती विकास बारकुल, प्रशासकीय सरपंच प्रिया बारकुल, उपसरपंच गणेश बारकुल व ग्रामपंचायत सदस्य व देवस्थान समितीचे अध्यक्ष बापू बेदरे, मानकरी अमोल पाटील, यशवंत पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। येरमाळा प्रतिनिधी सुखदेव गायके। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.